हॅलो. हा बोला ताई. हा ताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप दिवसांनी बोलणं झालं ना हो आपलं ना. आता. हो. मागे पण जरा मी पण बिझी होते. हे अनुभव आहेत माझे दोन वर्षापूर्वीचे. अच्छा अच्छा, बोला ना ताई. मी माफी मागते प्रथम. तर लेट स्वामींची झाला. माफी मागा. लेट झाला शेअर करायला. हा, आणि असा अनुभव आला की तुम्हाला जे अनुभव शेअर केले ना, हा, हा. ते अनुभव जास्त येत जातात. हे खरं आहे ताई. हो, आणि स्वप्नात स्वामी येतात. काही ना काहीतरी असे हो दत्त महाराज दिव्यामध्ये काहीतरी असं दिसणं हो असं हो चालूच हो. असतं. पण 2 बरोबर. वर्ष झालं मला हे होतं, पण जरा कुठेतरी हे होत होतं मनात की बाबा राहिलंय आपलं असं हा 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 सांगायचं. हा हा हा. तर मी सांगू शकते का? थोडे जरा सांगा मोठे ना आहे, ताई. चालेल? हा? हा, ठीक आहे. तुम्हाला केव्हा तर सांगायचंय? नाही, आताच सांगायचे आहेत. हा सांगा ना, आज जरा दिवसभर आपण घेतो. हो, तेच म्हटलं. आणि मी सांगते आता अनुभव. सांगा सांगा. आम्हाला कसं ते बोलतात ना, अक्कलकोटला स्वामींनी बोलवल्याशिवाय जाता येत नाही जाता आपल्याला. येत नाही, खरंय. हा, मग असंच मागे 2 वर्षापूर्वी मिस्टर बोलले आपण जायचं का? तर म्हणजे ठीक आहे, जाऊ म्हटलं. आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, तर म्हणजे आपण तिकडे जाऊ म्हटलं. मला काय गिफ्ट नको, आपण अक्कलकोटला जाऊन येऊ म्हटलं. ठीक आहे बोलले. मग जाताना ना ताई सगळं आमचं पॅकिंग वगैरे झालं, जायचं बॅग वगैरे भरली. आणि आपण फ्रीज वगैरे साफ करून जातो ना घरातून हो जाताना, हो हो. सगळं बंद करून जातो का? तर 2 दिवस 4 दिवस बाहेर जायचं असेल तर म्हणजे आम्ही तरी बंद करून जातो कुठं हो का? काय. अच्छा. हा, तिथे म्हणजे शॉर्ट सर्किट व्हायला नको किंवा हा काय हा असं हा भीती. हा. मग ते साफ करत असताना सगळं काढलं फ्रीज मधलं, तर भेंडी सापडली. पोरगी बोलते मम्मी थोडीशी करून टाक. आणि 5-7च भेंड्या होत्या. म्हटलं अगं बाळा कधी करणार आहे, एवढीशी कुठे करणार? बोलते मी चिरून देते, बनवून दे. अरे वा. भाकरी वगैरे चपाती वगैरे बनवली. आणि तेवढी भेंडी करायला गेली ताई, आणि माझा ना हातच चमक भरली. बनवलं तर आम्हाला निघायचंय, असं मला हे हात हलवता येईना का तो पण हलवता येईना अरे. असं. नंतर मग डॉक्टरकडे गेली. डॉक्टरने सांगितलं मला प्रवास करायचा आहे, गोळ्या औषध व्यवस्थित द्या, जायचंय म्हणून दिलं. इंजेक्शन घेतलं. तुळजापूरला गेलो, दर्शन झालं छान देवांचं. तिथून पुढे जाताना पण जरा अडचणी आल्या रस्त्यामध्ये. म्हणजे गाडीच लेट आली, भेटलीच नाही जागा, असं बरंच काय काय झालं. तर मग स्वामींचं नाव परीक्षाच बघत असतात. हा, येतात की नाही. बसला आम्ही ट्रॅव्हल्स चुकलं, म्हणजे आमचं काही बुकिंग नव्हतं. इंडायरेक्टली पटकन मला म्हणजे आमच्या लग्नाची तारीख 11 फेब्रुवारी आहे ना. 11 फेब्रुवारीला जाऊ. मग सारखे ना मी कॅलेंडर काढून बघायचे, बाबा 11 तारीख कधी येईल. तर दमच निघे ना. त्यामुळे बोलले नाही, मला 11 तारखेची वाट नाही बघायची, मला आताच जायचं. तर आपण ऍडजस्ट करून जाऊया. जे बोलले का जमेल का, कसं होईल? तर बोलले जाऊया, बोले मुलांचे खाडे करू. स्वामींसाठी काय आता म्हटलं, 1-2 दिवस चालून जातं. मुलांचं तर काय थोडं तर होते. म्हणून मग आम्ही असं गेलो. तर दर्शन वगैरे तुळजापूरचं मग छान झाल्यानंतर तिथून काही एवढं नाही त्रास झाला. अक्कलकोटला गेलो. मुलांना पण भूक लागलेली. नंतर स्वामींनी माफी मागितली. म्हटलं आता तुमच्या दर्शनाला यायच्या अगोदर मुलांना खूप भूक लागलेली, त्यांना फक्त खायला घालून येतो म्हटलं. मग प्रसाद घेतला पहिला आम्ही. तर 11ला मंदिर बंद होतं ना आपलं अक्कलकोटचं. मग आम्ही जेवण वगैरे प्रसाद घेतल्यानंतर दर्शनाला गेलो. दर्शन पण छान झालं आमचं. एकदम बसमध्ये जेव्हा तुळजापूर पासून आम्ही सोलापूर पासून जात होतो, तेव्हा सारखं तोच विचार की कसं असेल स्वामींचं अक्कलकोट, पहिल्यांदा जात होतो. त्या आपण भूमीवरती जातो जिथे स्वामी राहिले होते, असे सारखं मनात सारखं तेच विचार. नंतर झालं दर्शन. जसं प्रत्यक्षाने बघितलं ना, डोळ्यातून आपोआप पाणी स्वामींना बघितल्यानंतर. खूप बराच वेळ आम्ही 10 वाजल्यापासून 1 तास मंदिरामध्ये थांबलो आम्ही. नंतर मग इकडे नाही का ते आहेत रूम वगैरे घेऊन तिथे थांबलो आम्ही. नंतर सकाळी ह्यांना म्हटलं आरतीला कोण येणार आहे का, तर ते बोलले आम्ही पण दमले. मुलं बोलली आम्ही इकडे तुळजापूरला पण लाईन होती ना, 5-6 तास आम्ही थांबलो होतो. नंतर इकडे अक्कलकोटला पण थांबले लाईन मध्ये. त्याच्यामुळे बोलले मुलं आम्हाला दम लागला, आम्ही नंतर घेतो, तुला जायचं तर तू जा. म्हटलं मला कोणी शोधू नका, मी इथेच असणार आहे म्हटलं. मी आदल्या दिवशी गेले ना रात्री, तर तेव्हा मी बोलली स्वामींना तिथं आले तर एक स्वामी चरित्र वाचून टाकेन. आता मला तरी माहिती नव्हतं की एवढी पहाटेची गर्दी असते काय असं. नंतर मग स्वामींना बोलले. सकाळपारी मी आपलं 5ला आवरलं सगळं. ही लाईन मोठी. स्वामी चरित्र हातात आणि कुठे वाचायला बसणार काहीच माहिती नाही. नंतर मग लाईन होती. जरा माझ्या पायाचा प्रॉब्लेम, उभा राहायला जास्त वेळ जमत नाही मला. आता कुठे बसणार. मी काय केलं ताई,
पोती घेऊन मंदिरात लाईन बघितली, एवढी लाईन पूर्ण बाहेर आलेली लाईन. ते पाठीची. नंतर बाहेर आली, म्हटलं काय करू काय करू. मग नंतर बाहेर आले, नंतर ते स्टॅच्यू नाही का बघा, खूप मोठा स्टॅच्यू स्वामींचा. तिथे आली, लोक फोटो वगैरे काढत होती. मी दर्शन तिथे पण घेतलं. स्वामींना म्हटलं हे तुमचं काय अक्कलकोट आहे, इथे काय मंदिरात काही नाही, काय तुम्हीच आहात ना म्हटलं. आणि मी काही तिथेच बसली वाचायला स्वामी चरित्र त्या स्टॅच्यूच्या इथे. आणि तिथे 2 बाबा होते, त्यांना म्हटलं इथे बसते मी वाचायला. तर ते बोलले हा ठीक आहे, बोलले बस. तू काय वाचते? तर म्हटलं स्वामी चरित्र. बोलले मी तुझ्या बाजूला बसू का ऐकायला? मला ना थोडा वेळ हे झालं की मला पहिल्यांदा वाटत होतं की लोक काय बोलतील, काय बाई आहे कुठे पण वेळी वाचत बसते, काय करते. नंतर मनात आलं बोलू दे, लोकांनी काय बोलायचं तर, की आपण वेळी तर वेळीच आहे, आम्ही स्वामी वेळी आहे बसं वाचायला. आणि ताई स्वामी चरित्र मी वाचलं. ते बाबा बाजूला बसले होते, त्यांनी ते ऐकलं माझं पूर्ण. मला बोलले हा मी ना माझ्या मुलीला घेऊन आलो इथं, तिची उद्या परीक्षा आहे, इथे आलोय. असं थोडीशी ओळख झाली आमची. मी परत वाचायला सुरुवात केली. माझं पूर्ण झालं. 5 ते 6 वाजेपर्यंत 1 तास वाचून झालं. मंदिरात गेले, 6:30 पर्यंत सगळं पूर्ण मंदिर खाली झालेलं. आणि काही दर्शन घेतलं ना मी, तर मला ना तिथे मंदिरामध्ये आपल्या गाणगापूरच्या पादुका आहेत ना, निर्गुण पादुका, त्या पादुका स्वामींजवळ मला पूर्ण अक्षरशः दिसत होत्या डोळ्याने. तिथे दिसल्या मला. त्या गाणगापूरमध्ये ज्या आहेत ना निर्गुण पादुका, त्या पादुका स्वामींच्या मूर्ती होत, तो मूर्तीचा मुकुट. आणि त्याच्या बाजूलाच त्याच्या फुल नाही काय पूर्ण दर्शनाचं झालं. मला असं रडायला आलं. मला मनात प्रश्न पडला की ह्या पादुका गाणगापूरला असतात आणि इथे कशा काय मला दिसतायत असं. तर मी आले, मी ह्यांना सांगितलं आणि असं असं. तर ते बोलले हा ठीक आहे, तुला आवड आहे ना असं तसं असं बोलले वगैरे. मग आम्ही सर्वांनी परत जाऊन दर्शन वगैरे घेतलं. 11 दिवस तिथं घालवलं. नंतर मग आम्ही घराला इकडे निघून आलो. नेक्स्ट टाइम परत मिस्टरांची इच्छा झाली की मला पौर्णिमा आहे ना, मला जाऊ वाटते. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला जाऊ वाटते तर जा म्हटलं. त्या दिवशी ना होळी पौर्णिमा, ह्या होळीला वर्ष 2 वर्ष होतील, वर्ष होईल बघा आता गेली त्या होळीला, मार्च मध्ये गेल्या वर्षी. त्यांना म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुम्हाला जाऊ वाटते तर जा म्हटलं, स्वामींची जी इच्छा असेल की तुम्ही यावं म्हणून. आदल्या दिवशी मी काय केलं ताई, आता म्हटलं आपल्या घरामध्ये सण असतो, हे तिकडे जाणार आणि स्वामींना पण पोळ्या आवडतात. बरोबर. तर म्हटलं मी ना नैवेद्य, शनिवार होता बघा त्या दिवशी, मग मी म्हणते यांना म्हटलं मी पोळ्या बनवते, स्वामींना पण घ्या आणि तुम्हाला पण डब्यामध्ये बांधून देते असं. तर ठीक आहे बोलले. आणि मग मी ठाण्याहून मग सगळं त्यांना मोगऱ्याचा गजरा बनवला, सोनचाफा आणला, पॅकिंग केलं पिशवीमध्ये आणि त्यांना दिलं. तुम्ही ना माझ्यातर्फे स्वामींना द्या म्हटलं. पुरणपोळ्या अशा पिशवीमध्ये बांधल्या. त्या स्वामींच्या 2 घातल्या, ह्यांच्या 2 घातल्या. त्यांचा डबा सेपरेट केला, त्या स्वामींचा डबा सेपरेट केला. आणि सारखं त्यांना जरा विसरायला होतं ना, सारख्या हातून तुम्ही आठवणीने द्या बरं का. तुम्ही मंदिरात जाताना तो पेढ्याचा 1 बॉक्स घ्या, नारळ घ्या, फुले तुम्हाला घ्यायचं, हारफुले घ्या, पण माझ्यातर्फे हे पण घेऊन जा तुम्ही दिले. मग ह्यांनी लाईन भरपूर होती तेव्हा. ह्यांनी ना ताई हातभर मोठी लांब पिशवी घेतलेली ताई. आणि त्या पिशवीमध्ये पेढ्याचा बॉक्स, नारळ आणि घरातून दिलेली जी फुलं होती ती, म्हणजे मोगऱ्याचा गजरा, सोनचाफ्याची फुलं आणि पुरणपोळ्या घेतले. मी ह्यांना म्हटलं जर मंदिरात पुरणपोळीचा नैवेद्य नाही घेतला तर बाहेर कोणी असेल तर त्यांना देऊन टाका तुम्ही. बरोबर. मग त्या मंदिरामध्ये गेले, त्यांचं दर्शन झालं. त्यांनी त्या पोळ्या सगळं बॉक्स वगैरे सगळं असं हातात पिशवी दिली. ताई त्या आपली चौकट आहे ना अक्कलकोट स्वामींच्या दरबाराची, तिथे त्या पुजारी बाबांनी लावली आणि त्यांच्या हातात दिली. हातात दिली. पोळी काही घेतली नाही, फक्त पेढ्याच्या त्यातले थोडे काढून घेतले आणि सगळं हातात ते दिलं. आणि रिटर्न मंदिरात थांबले अर्धा तास. त्यांनी सोनचाफा वगैरे ना ह्याला अर्पण केला, आपल्या वटवृक्षाला. वटवृक्षाला अर्पण केला. त्याच्यानंतर त्यांनी बसले तिथं, अर्धा तास बसले तिथं. आणि त्याच्यानंतर बाहेर आले, मठाच्या इथून बाहेर आले. समोर एक आजी आजोबा दिसली त्यांना. त्यांनी त्या पिशवीमध्ये हात घातला ताई, तर त्या पिशवी मधल्या पोळ्या गायब होत्या. हो. मी इथे स्वामींची प्रार्थना करत होते, स्वामी
तुम्हाला मी पोळ्या पाठवले, तुम्ही घ्या बरं का. बघा तुम्ही स्वामी कशा का असे ना पण तुम्ही गोड मानून घ्या. मिस्टर बोलतायत अगं मला कळायचं बंद झालं. मी परत जाऊन वटवृक्षाजवळ तिथे बघितलं. बघा आता बॅरिकेड लागले पत्र्याचं. गजरा टाकताना वगैरे पडले. ते बोलतात नाही मी काढताना तर हातात गजराच काढलेला फक्त. असं काय पडणार आहे का? एवढी मोठी गोष्ट पडली तर लगेच समजते समजते. हा ते बोलतात अगं पिशवीमध्ये पोळ्याच गायब झालेल्या. कमाल. किती आश्चर्य आहे. म्हणजे स्वामींनी घेतल्या त्या तुमच्या मनाची इच्छा पूर्ण केली स्वामींनी. हो ते बोलतात ना मी म्हणजे तुम्ही नीट बोलतात हो अगं मलाच कळायचं बंद झालं. म्हटलं स्वामींचा नमस्कार केला. म्हटलं तुमच्या भक्तांना दिलेले पोहोचले तुमच्यापर्यंत. मला बोलले एकदम मला भरून आलं बोलले असं. खरंच तुमचे मिस्टर पण किती छान माणूस आहे. एवढं श्रद्धेने करतात. हे भाग्य लागतं ताई. खूप ताई. माझं पारायण वगैरे आता चालू होतं ना मला 5 ला उठायला लागायचं. कधी नाश्ता नसायचा चहा नसायचा. तर आपण पहाटे उठून करतो ना. नंतर कसं दुपारचं झोपतो वगैरे 10-8-9 वाजता मी परत झोपायची. स्वतः सगळं आवरून घ्यायचे. बापरे त्यांना खूप पुण्य लाभेल ताई तुमच्या मिस्टरांना. कारण हे साथ देणं पण फार मोठं काम आहे ताई. हो. आणि त्याच्यानंतर मग ते दर्शन घेऊन परत बाहेर आले. त्यांना मी म्हटलं तुम्ही तुम्ही एक दिवस राहा म्हटलं. आपल्याला काय अक्कलकोट फक्त चोळप्पा महाराजांचा मठ तेव्हा आम्ही जाऊन आलो फक्त तिथून. तिथून गेल्यानंतर तिथं पुजारी काका होते ते सांगते डोक्यात बघा काहीतरी घालतात आपले ते गोल बरोबर असं दर्शन घेताना. मग आम्ही सर्वांच्या पहिल्या वेळेस गेल्या तेव्हा सर्वांच्या डोक्यामध्ये घातलं आणि मी ह्यांना बोलली ह्या स्वामीच्या पादुकात नमस्कार करा. तेव्हा ते पुजारी बाबा काय बोलले मी सांगत होते ना या पादुकांना नमस्कार करा असं. ते मिस्टरांना सांगत होते नमस्कार करत होते तर पटकन आम्हाला बोलले तुमचं ना आता खूप चांगलं होणार आहे. हो ना. हो बघा आता सुरुवात होईलच ताई तुमची चांगली. झाली ताई झाली पण ना. झाली. हो मग ताई स्वामींच्या सेवेत असं प्रत्येकाला येता येत नाही आणि जो आला त्याला स्वामी यश दिल्याशिवाय राहत नाही. आणि नंतर मग ते पोळ्यांचं झाल्यानंतर ते बाहेर आले तर त्यांना सांगितलेलं ना अक्कलकोट तुम्ही फिरून घ्या म्हटलं कुठे आपल्याला राहिलं होतं दर्ग्याला वगैरे जायचं. मग तिथून ते दर्ग्याला गेले तर ते बोलले त्या दर्ग्यामध्ये एक बाबा बसलेले तिथे. कुठे दर्गा? कुठला दर्गा आपला आहे ना स्वामींचा तिथे बोलतात बघा वरती डोंगरावरती थोडा आहे. हो का. थोडा अंतरावरती आहे वाटतं. स्वामींचं नाही का बोलतात नूरबाबी दर्गा काहीतरी स्वामी चरित्रामध्ये लिहिलेलं आहे ना. मी त्यांना मी बोलले तो दर्गा आहे वाटतं. आहे वाटतं म्हटलं कुठे तर दर्गा आपल्याला माहिती ना तुम्ही शोधा म्हटलं तिथे. सगळे मग चोळप्पाच्या महाराजांच्या मठामधून तेव्हा एकटे गेलेले तेव्हा पौर्णिमेला जाऊन आले. परत दर्ग्याला पण तिकडे जाऊन आले तर बोलले तिथे एक बाबा बसलेले. सगळे त्या दर्ग्याच्या पाया पडायचे त्या बाबांच्या पाया पडायचे. मग मी पण तसंच केलं. दर्ग्याच्या पाया पडलो आणि बाबांच्या पाया पडायला गेलो. त्या बाबांनी 3 वेळा ब्रह्मा विष्णू महेश असं 3 वेळा नाव घेऊन थाप दिली पाठीवर. बघा त्यांना एवढे भाग्यवान आहेत तुमचे मिस्टर ताई. हो त्यांना मी तेच म्हटलं सगळ्यांना ते बोलत होते का म्हणजे लोक पाया पडत होते. बोलतात नाही मी एकटाच पाया पडलो तर माझ्या पाठीवर 3 वेळा त्यांनी हात टाकून असे बोलले ब्रह्मा विष्णू महेश. मनातली श्रद्धा जी असते ना भाव तो स्वामींना कळत असतो. ते कोणाच्याही नशिबात नसतं हे भाग्य ताई. दादांच्या मठामध्ये पण जाऊन आलो आम्ही. कुठे? नाशिकला. अच्छा नांदूर शिंगोटेला का. अरे वा. तेव्हा पोरगी माझी 12वीला होती. मग दादा बोलले मला तिला साईड घेताना आम्ही दादांना विचारलेलं की कुठल्या साईडला टाकू काय. दादा आम्हाला तेव्हा बोलले तिला जे करायचं आहे ते करू द्या तुम्ही निगेटिव्ह नका होऊ. तिला काही जायचंय कुठल्या क्षेत्रात ते होईल जाऊ. नंतर ना ताई तिनं नीट एकदम ट्रॅक करून आता बीपीटीला लागलं ते 6 महिने झाले. हॅलो. हो बोला ना ताई. तिचं नीट क्रॅक झालं आणि गव्हर्नमेंट कॉलेज लागलं बीपीटीचं फिजिओथेरपीचं. अच्छा एवढी मोठी मुलगी आहे तुमची. हो. वा 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 वा. झालं तिचं बीपीटीला तर 6 महिने. म्हणजे तिचं झालं तो कोर्स कम्प्लीट झाला. नाही कोर्स कम्प्लीट नाही झाला. आता 6 महिने झालं जाते. अच्छा अजून 3-4 वर्ष असतील. 4 वर्ष आहे. 12वी नंतर ना. 12वी नंतर नीट दिली ना तिने. बरोबर
आणि दादा बोललेले तसंच झालं. तिला जे त्याच्यात जायचंय ते जाऊ देतो, तिला करायचं ते करू दे असं. प्रदीप दादा बोललेले का? हा, प्रदीप दादा बोलले. जरा बोललेली ना त्यांना फायनान्शियल, तिला डॉक्टरचं स्वप्न होतं कुठल्या मेडिकल क्षेत्रामध्ये. बघा किती छान. तुम्ही, मला तर आश्चर्य वाटतं तुमची एवढी मोठी मुलगी. स्वामी कृपेने आहे बघा. आणि ती मोठी का? नाही, तीच आहे मोठी आणि मुलगा छोटा आहे. अच्छा, तो कितवीला आहे? तो आता 8वीला आहे. अरे वा. आता पहिलं बाळाचं असं व्यवस्थित झालं ना ताई, की मग व्यवस्थित लाईन लागून जाते चांगली. पहिल्या मुलाचा फार आदर्श धरतात. कारण मी कशावरून सांगते, माझे वडील, मी 10वी पास झाली तर मी तर मामाकडे होती सुट्टीमध्ये. माझ्या वडिलांनी आणि आईने एवढं दूध आणलं, तेवढं आटवलं आणि सगळ्या गावभर पेढे वाटले की आमची पहिली मुलगी आता सुटली ना, तर आता बाकी 3 मुलांची लाईन लागणारच. सुरुवात चांगली झाली माझ्या मुलांची असं. म्हणजे हे असं असतं. आणि स्वामींची सेवा केली ना ताई, तर सगळं मिळतं आपल्यासाठी जे योग्य आहे. म्हणजे मी जे कधी कधी सेवा करते ना, कधी पोरांसाठी करते ठीक आहे, पण कधी कधी आता गुरुचरित्र लावलं तर असं काही मागितले नाही की स्वामी फक्त तुमची साथ राहू द्या असं करायचं. खरंय असं. मी कधी कधी एखाद्या वेळेस पोरांचे शिक्षण असेल काय असेल, एखादा काय प्रॉब्लेम असेल करते असं. पण असं गुरुचरित्र स्वामींचं काय असेल किंवा दत्त महाराजांचं काय असेल, तेव्हा विशेष करून त्यांना मी हेच मागते की तुम्ही माझ्यासोबत राहा, त्याच्यासाठी मी सेवा करते. भले केसा एवढी नका एवढी माझी सेवा होऊ दे, तुम्ही मान्य करून घ्या. किती छान, किती सुंदर सांगता ताई तुम्ही. आणि ताई म्हणजे स्वामींचं एक गीत आहे बघा, एकदा जरी जाशी तू अक्कलकोटी, नित्य राहतील स्वामी पाठी. एवढं भावुक आहे ना ते गाणं. त्याचा अनुभव येतो. म्हणजे कधी आपण मन आपलं विचलित होऊ दे, कधी त्रास होऊ दे, ते गाणं लावायचं. म्हणजे मी विशेष करून सांगेन असं, तुमचे अनुभव बरेच लोक ऐकतात, तरी निराश नाही व्हायचं. ते गाणं ऐकायचं, खूप अनुभव छान येतो, बळ येतं आपण. किती सुंदर ताई, खूप छान वाटलं तुमचा अनुभव. मी शेअर करते हा ताई. आणि मी पण तुमचे खूप अनुभव ऐकते ताई. म्हणजे एवढं म्हणजे असं वाटतं की स्वामी सोबत आहेत आपल्या, काही असं काहीच लक्षात येत नाही मग. अगदी खरंय ताई. स्वामींचं नाव घेतलं ना. जे तुमचे जे अनुभव आहेत ना, असं लोकांना वाटत असेल की लाईफसाठी याच्यासाठी असेल, पण नाही. बिलकुल नाही ताई. आपल्याला पेमेंट किती येतं ताई? 7-8 हजार पण धड येत नाही. पण मी ते पैशासाठी नाही. आणि मी कधी बघायला पण जात नाही किती लाईक आले आणि काय आले. पण फक्त मी सांगते की पूर्ण ऐका आहे. नाही, ह्याच्यामुळे कसं सेवेकरी पण घडतात आणि कोणाला जी माहिती नाही ती माहिती पण मिळत जाते. माहिती पण मिळते. आणि मला काय कमी आहे का ताई? देवाने मला पोटापुरती सगळं दिलंय. अजून काय पाहिजे मला? आणि किती लागतं ह्या पोटाला सांगा. स्वामींच्या सेवेत गेले की स्वामी काही कमी करत नाहीत. मी जायच्या अगोदर, स्वामींकडे जायच्या अगोदर ना, तेव्हा घरीच होते, काहीच नाही. आणि मला घरी बसून ताई जॉब आला बघा. घरी बसून 15 वर्ष आधी मी आपले मॉन्टेसरीचा माझा कोर्स झालेला. 15 वर्षापूर्वी जॉब करत होते. माझ्या सासूबाईंचा प्रॉब्लेम, पॅरालिसिस झालेला, परत मुलांना बघायचं, त्याच्यामध्ये मी नंतर सोडून दिलेलं. आणि आता कसं वय वाढलं, म्हणजे 35-38 आहे वय. एवढं म्हटलं कुठे जाणार आपण एवढं जॉब शोधायला. 35-38च आहे वय. आणि एवढी मोठी मुलगी आहे. शॉकिंग. बापरे, एवढी तर माझी मुलगी आहे एवढ्या वयाची. नातू माझा 5 वर्षाचा आहे, 5-7 वर्षाचा. आणि मग ना तेव्हा गुरुवार होता, मी काही विचार केला नाही पेमेंटचा वगैरे. म्हणजे ठीक आहे, आज गुरुवार आहे, स्वामींनी मला काहीतरी दिलेलं आहे. नंतर गेली आणि जॉब कन्फर्म केलं. तर आल्यानंतर आपल्याला वाटतं ना एवढ्या आता गॅप पडलाय आता जॉबचा, आपण जरा रिव्हिजन मारूया. रिव्हिजन वगैरे घेतलं आणि परत कॅलेंडर घेतलं की बाबा 1 तारखेपासून त्यांनी बोलवलं. तर 10 दिवस अगोदर इंटरव्ह्यूला बोलवलेलं. 10 दिवसानं बोलले 1 तारखेला या नेक्स्ट महिन्याच्या. नंतर मी कॅलेंडर घेतलं, बघते आता 1 तारीख कधी, 1 तारीख कधी. तर सॅटर्डे संडे होता. मग ते बोलले की सॅटर्डे संडेला सुट्टी असते. ते बोलले की पुढच्या सोमवार म्हणजे सोमवारी या 3 तारखेला. काही बघते तर 3 तारखेला गुरुपौर्णिमा होती.
ओ बघा. आणि माझं पहिलं पेमेंट झालं गुरुवारीच झाला. किती छान ताई, किती छान. त्याच्यानंतर मी स्वामींना पण म्हटलं तुम्ही दिलेलं आहे त्याच्यात तुम्हाला मी थोडंफार परत करते. पहिलं पेमेंट दादांच्या इकडे गेलो आम्ही. त्याच्यानंतर थोडंफार आपलं मायाच्यानं होईल तेवढं त्यांना हे केलं. बघा. तिथे नाश्ता वगैरे देणं केलं. म्हणजे ते स्वामींनीच दिलेलं होतं त्यांना ते परत केलं. खरंय खरं, अगदी बरोबर. आणि त्याच्यापासून आता एवढा मला म्हणजे 15 वर्षात 1 रुपया पण नाही असं कमवायचं. पण आता ताई मी 8-10 हजार रुपये सहज कमवते. म्हणजे क्लासेस पण घेते मुलांचे. अरे वा. ते स्वामींनीच मार्ग दिला सगळा. अगदी अगदी खरंय ताई. तसं काहीच राहत नाही. स्वामींच्या सेवेत आले ना आजारपण होणार, मुलांचं टेन्शन काही राहत नाही. फक्त नामस्मरण सतत करायचं. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तारामृत्यू काही वाचते ना, कधी अपेक्षा नाही ठेवून वाचत. स्वामींची सेवा आहे माझ्याकडे होईल तेवढं मी करते. गुरुवारचं कधी कधी करते असं वाचते. मस्त ताई, ऐकून इतकं छान वाटलं ना मला. आणि माझा मुलगा पण आहे ना, मग आता स्वामींचा बघा प्रकट दिन झाला त्यावेळेस मुलाला म्हटलं तर अभिषेक ना मूर्ती आणली तर तू कर म्हटलं. मूर्ती सांगायचं राहिलं, मी सांगते अगोदर. पहिल्यांदा आम्ही अक्कलकोटला फॅमिली बरोबर गेलेलो बघा. त्या टायमाला अक्कलकोट येताना मूर्ती घेतली आपली. बाहेर भेटतात ना पितळेची नाही घेतली, दुसरी नाही का असते काय म्हणतात त्याच्यामध्ये, ती घेतली. तर त्याला मी विचारलं प्रवासामध्ये नीट राहील का, तर बोलला हा ठीक आहे राहील बोलला. आणि त्याने काय बॉक्समध्ये पॅकिंग केलं नाही. मग मिस्टरांनी त्या पेपर वगैरे लावलेलं तसंच हातामध्ये ठेवली. आम्ही हातामध्ये मांडीवरती ठेवली. तसंच सोलापूर ते ठाण्याचा प्रवास किती लांब आहे. आणि बुकिंग होत्यामुळे आम्ही त्या एसटी मध्ये भेटेल त्या सेटवरती बसून आलो. तर ताई येताना म्हणजे मूर्ती आणतानाच ना बसमध्ये पुण्याच्या पाठीमागे ती मूर्ती ना हातातून सटकली आणि डोक्यावरती पडली. पूर्ण डोकं त्याचं हे झाला मूर्तीचा. म्हणजे मी सांगते त्याचा अनुभव पण. आणि मला ते बसमध्ये अक्का रडून रडून म्हणजे मला रडायला त्या लागलं. म्हणजे मुलगी पण सॅड. सगळेच आम्ही म्हणजे हे झालं की असं कसं स्वामींना आणि घरी घेऊन निघालेलो असं झालं हे झालं. नंतर घरी आल्यानंतर स्वामींची माफी मागितली. म्हटलं काय चूक झाली तर आम्हाला माफ करा म्हटलं. तर आमच्यात असं म्हणजे भोळा भाव ठेवूनच आम्ही तुम्हाला घरी घेऊन येत होतो. पण ताई मूर्ती आली म्हणजे तशीच आम्ही आणली दहीभाता संग. ती माफी सगळ्यांनी मागून आम्ही विसर्जन केली मूर्तीची. दुसऱ्या दिवशी मी बेडवरती झोपलेली ताई. बेडवरून पूर्ण डोक्यावरती मी पडली ताई. डोक्यावरती पडली. पण मला ना ताई मानेला थोडीशी नॉर्मल सूज आली. पण कुठे काही मानेला लागलं नाही. आता मानेला आपल्या कसं बेड माझा खूप उंच आहे ताई बनवून घेतलेला. खूप उंच आहे तो बेड बनवून घेतलेला. आणि मलाच कळेना मी कशी असं वडतात ना एका साईडला बघा एखाद्या निगेटिव्ह गोष्टीनं आपल्याला तसं वडल्यागत झालं मला. आणि मी पडायचे होते तर पूर्ण शरीराने पडायला पाहिजे होतं ना, पूर्ण डोके साईडला. आणि माझ्या डोक्यावर जास्त भार गेला तो. बापरे. आणि डोक्याकडे आपल्या किती नसा बारीक असतात ना, मेंदू म्हणजे बोलतात केसा एवढ्या बारीक नसा. मी अनुभवामध्येच आपल्या ऐकलेलं आहे. खरंय. पण ताई म्हणजे संकट तुमचं स्वामींनी स्वतःवर घेतलं ते. स्वतःवर घेतलं त्यांनी. तेव्हा मग आम्हाला कळालं त्याचं. तेव्हा म्हणजे कळालं की बाबा माझ्यावरती काहीतरी असं विपरीत येणार होतं ते स्वामींनी स्वतःवर घेतलं. ते यायच्या अगोदरच घरी. बघा ना ताई किती कमाल आहे. आणि त्याच्यानंतर मग तसं झाल्यानंतर मग मुलगीला कॉलेज लागलं गव्हर्नमेंट फ्री शिक्षण मध्ये. तिथं बसलं ते नाव. मग ती बोलली पप्पा मला एकदा अक्कलकोटला जायचं. एकटीनं पहिला प्रवास माझ्या आयुष्याचा अक्कलकोट पासून करणार मी. घराच्या बाहेर पडते तर. मग तिने ना स्वतः जाऊन बुकिंग केली. पप्पा बरोबर जाऊन बुकिंग करून आली. पप्पा सकाळी दुसऱ्या दिवशी 2 दिवसांची जी बस होती जाऊन बसवली तिला. 5 वाजता 5:15 सुटते ठाण्याहून. अक्कलकोटला एकटी तिने प्रवास केला बसनं. दर्शन वगैरे घेतलं व्यवस्थित आली. तिला येताना मग स्वामींची पितळेची मूर्ती आणायला लावली मी. स्वामींची तिथून प्रार्थना कर किंवा स्वामी तुम्ही आमच्या घरी चला व्यवस्थित चला म्हणून. पितळेची मूर्ती आणली घरामध्ये. आणि त्याच्यानंतर मग अभिषेक करायचा होता तर मला माहिती नव्हतं कसं कधी वेळ माहिती नव्हती कधी करतात काय करतात. बरोबर. आणि नंतर ना मी आपल्या ग्रुपला स्वामी ओमला मेसेज टाकला की मूर्ती आणली मी अभिषेक करू का. त्या दिवशी नरसिंह महाराजांची जयंती होती वाटतं असं काहीतरी होतं. मग मला माहिती नव्हतं की रात्री करत नाहीत.
आणि मी नुसतं सामान सगळं मांडून पाठ ठेवून रांगोळी काढत होती. तेवढ्यात मेसेज माझा केंजळे दादांनी वाचला आपल्या. अच्छा. आणि केंजळे दादांनी मला स्वतः फोन केला. अगं ताई म्हणे दुसरा दिवस पडलाय, गुरुवार पडलाय, एवढ्या रात्री तू का करतेस, काय घाई आहे? म्हटलं दादा मला माहिती नाही, सगळे बोलतात दिवस चांगला आहे. दादा बोलले दिवस उद्याचा पण चांगला असतो, असं काही नसतं, गुरुवारी करतो, असं दादांनी स्वतः फोन करून मला सांगितलं. म्हणजे ते माझ्याकडनं त्याचं चुकीचं घडत होतं. ते स्वामींनी दादांच्या मार्फत मला पोच केलं की असं नको करू म्हणून. आणि मग मी गुरुवारी ती मूर्ती स्थापन केली. आणि त्याच्यानंतर आपले प्रकट दिन आल्यानंतर मुलाला म्हटलं आता तुझ्याकडनं सेवा कर म्हटलं आता. मग त्याने आंघोळ वगैरे करून सगळं त्याचं आवरून घेतलं. त्याच्यानंतर पाठ वगैरे मांडून सगळं हे केलं. आणि ताई आपला माझा मोठा आपला फोटो एक छोटासा आपला तो आहे, तो हातभर आपल्या कोपरापासून हातापर्यंत एवढा फोटो वरती ठेवलाय मी देवाच्या बाजूला. तर ना त्या फोटोला आपण फुल घातलं तर तर कुठे पडतं, तिथेच पडतं ना खाली. किंवा माझं इतर वेळेस मी फुल घालायची तर कधी दिव्यात पडायचं, कधी आजूबाजूला पडायचं, कधी कधी बसलं नसेल तर नीट. त्या दिवशी एवढं मोठं झेंडूचं फुल मी असं खवलं होतं त्याच्यामध्ये, त्याच्या दांडच्या सकट पाठी होतं तसं. आणि मुलगा खाली बसलेला एकदम, आपण जमिनीवरती बसतो तसं, आणि फोटो असा वरती होता. तर त्यावेळेस तो आपलं बोलतात ना पुरुष सुक्त बोलून ते अभिषेक करायचा, सुक्त बोलून अभिषेक करायचा, आणि स्वामींचे 11 नाव म्हणजे 11 माळी एक माळी जप करून ते काय करून असं जमेल तसं अभिषेक करायचा. तसं तो अभिषेक करत होता. तो वरून असं एखाद्याला आपण कसं फुल फेकून मारतो, तसं फेकून मारले तर त्याच्या पुढ्यात येऊन पडलं अभिषेक करताना. बापरे. त्याला म्हणजे मी विचार करते, अरे एवढे दिवस आम्ही फुलं घालतोय तर तिथेच पोटाजवळ पडतात. आणि अंतर पण थोडं लांब होतं, असं नाही की ते पोटाच्या खालीच बसलंय. बापरे. त्याच्या पुढे टेबल आहे, पोटाच्या खाली टेबल आहे, टेबलाच्या पुढे आपला शोकेचा टेबल असतो की नाही, बघा किती छान एवढं अंतर आहे. आणि माझं एकदम दचकन लक्ष केलं, मी आपली स्तोत्र बोलत होती, अरे हे काय पडलं असं. ते फुल अजून ठेवलंय जपून, असं जपून ठेवा, स्वामींनी दिलेला प्रसाद आहे ताई तो. हो, खूप सुंदर, खूप सुंदर ताई. मी शेअर करते ताई. हॅलो. त्याचा बर्थडे होता ना त्या दिवशी. अच्छा, हो का. त्या दिवशी त्याचा बर्थडे पण आलेला बघा. स्वामींनी पण त्याला आशीर्वाद दिला. हो, 31 मार्चला होता ना त्याचा बर्थडे. तेव्हा आपल्याला आलेलं बघा स्वामींचं काहीतरी आपलं प्रकट दिन काहीतरी होतं. बरोबर. मग तेव्हा त्याला म्हटलं तुझा बर्थडे तर अभिषेक तुझ्या हाताने कर म्हटलं घरामध्ये. तर त्या दिवशी त्याला स्वामींनी आशीर्वाद दिला. माझ्यातर्फे पण त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सांगा ताई. हो चालेल. थँक्यू ताई, एवढं ऐकून घेतलं सगळं. एवढा छान अनुभव तुमचा मी शेअर करते. हो, खूप दिवसापासून शेअर करायचे होते. त्या दिवशी एकदा मुलीला फोन आलेला, म्हणजे मी केल्यानंतर असंच झालेलं, तुमचं चालू होता, नंतर तुमचा रिटर्न कॉल बॅक आलेला, तेव्हा मग मी बाहेर होते, असं झालं. अच्छा, हो बोलली होती ती, बरोबर. ठीक आहे, चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.